तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्तंभालेख, आलेख व रेषालेख यांच्या सहाय्याने माहितीचे विश्लेषण या घटकाविषयी माहिती घेऊ। तर यामध्ये आपण पहिला जो स्तंभालेख आपल्याला दिलेला आहे आणि नंतर जो रेषालेख दिलेला आहे यांच्या सहाय्याने या घटकाची माहिती घेणार आहोत। खालील स्तंभालेखात एका विद्यार्थ्याला वेगवेगळ्या विषयात मिळालेले गुण दाखवले आहेत। या ठिकाणी 0 पासून ते 10, 20, 30, 40, 50 पर्यंतचे त्या विषयातील गुण आणि खाली इंग्रजी, मराठी, गणित, विज्ञान, सामाजिक अध्ययन हे विषय दिले आणि त्यावर आधारित काही प्रश्न आहेत। ते प्रश्न आता आपण पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, त्याला सर्व विषयात मिळून एकूण किती गुण मिळाले? ए 150, बी 160, सी 170, डी 180। म्हणजे आपल्याला प्रत्येक विषयाचे जे गुण आहेत ते गुण आधी आपल्याला पाहावे लागतील। म्हणजे आपण इंग्रजीचा विचार केला तर त्याला 20 गुण आहेत। त्यानंतर आपण मराठीमध्ये 40 गुण आहेत, गणितामध्ये 50 गुण आहेत, विज्ञानमध्ये 40 गुण आहेत आणि सामाजिक अध्ययनामध्ये 30 गुण आहेत। तर असे मिळून त्याला एकूण किती गुण मिळाले सर्व विषयामध्ये याची आपल्याला बेरीज करावी लागते। 3, 4, 7, 12, 12 आणि 4, 16, 16 आणि 2, 18। म्हणजेच त्याला एकूण सर्व विषयामध्ये जे विषय आपल्याला दिलेले त्या सर्व विषयामध्ये मिळून 180 गुण मिळालेले आपल्याला दिसतात। पर्याय क्रमांक डी हा या ठिकाणी बरोबर आहे। प्रश्न दुसरा, कोणत्या विषयात त्याला समान गुण मिळाले आहेत? ए मराठी आणि गणित, बी मराठी आणि विज्ञान, सी विज्ञान आणि सामाजिक अध्ययन, डी सामाजिक अध्ययन आणि इंग्रजी। तर आपल्याला असं पाहावं लागेल की कोणते 2 विषय आहेत ज्याच्यामध्ये त्याला समान गुण मिळालेले आहेत। इंग्रजीमध्ये 20 आहेत, मराठीमध्ये 40, गणितात 50, विज्ञानमध्ये 40 आणि सामाजिक शास्त्रामध्ये सामाजिक अध्ययन जे आहे त्यामध्ये त्याला 30 गुण आहेत। म्हणजे 40 गुण असलेले विषय आहेत मराठी आणि विज्ञान, की मराठीमध्ये सुद्धा त्याला 40 गुण आहेत आणि विज्ञानमध्ये सुद्धा त्याला 40 गुण आपल्याला पडलेले आहेत असं दिसतंय। आणि त्यामुळे हे जे 2 विषय आहेत मराठी आणि विज्ञान याच्यामध्ये समान गुण मिळालेले आहेत। मराठी आणि विज्ञान पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला हे उत्तर मिळेल। तिसरा आहे, इंग्रजी आणि गणित या 2 विषयांमधील गुणांमध्ये किती फरक आहे? ए 30, बी 20, सी 10, डी 6। आपल्याला सांगितलं इंग्रजी आणि गणित, गणितामध्ये त्यांना गुणांमध्ये किती फरक आहे असे विचारलेलं आहे। गणिताचे जे गुण आहेत ते आहेत 50 आणि इंग्रजीमध्ये मिळालेले गुण आहेत 20। फरक जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी वजाबाकी करावी लागते। म्हणून आपण वजाबाकी केल्यानंतर त्या 2 विषयामध्ये गुणामध्ये असलेला फरक जो आहे तो 30 आहे। म्हणून पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला उत्तर मिळेल। तसेच आता दुसरा जो रेषालेख आहे या आलेखामध्ये 2018 ते 2023 या काळामध्ये एका शहरातील शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची, एका शहरातील जे विद्यार्थी आहेत शालांत परीक्षा जी होते त्या परीक्षेमध्ये ते विद्यार्थी त्या वर्षी किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांचा एक आलेख दिलेला आहे। त्यामध्ये 1000, 1200, 1400, 1600, 1800, 2000 पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे आणि खाली 2018, 2019, 2020, 2021, 2022, 2023 असे वर्ष दिलेले आहेत। यामध्येच आपल्याला काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण हा आलेख समजून घेऊ। पहिला प्रश्न आहे, सर्वात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झालेले वर्ष कोणते? आता सर्वात कमी जे विद्यार्थी आहेत, आपण पूर्ण जर हा आलेख पाहिला आणि आलेखामध्ये बघा या ठिकाणी 1800 आहेत, त्यानंतर हे जे वर्ष आहे 20 हे आहे। आता इथं 1000 पेक्षाही कमी 2000
2019ला आपल्याला इथे दिसत आहेत. इकडं हे आपल्याला वर जर आपण 2021 आणि 22 मध्ये पाहिलं तर 2000 दिसत आहेत. 18 मध्ये जे आहेत 2018 जर पाहिलं तर आपण ते वरच्या नकाशामध्ये आपल्याला ते दिसत आहे. म्हणजे 2018ला ते जे होते 1800 होते या ठिकाणी आपण बघितलं. 2019ला 1000 पेक्षा कमी आहेत आणि 2020ला 1200 आहेत. 2021 आणि 2022ला ते 2000 आहेत आणि 2023ला ते 1400 आहेत. तर सर्वात कमी कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले तर ते वर्ष आहे 2019. म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपल्याला उत्तीर्ण. 2020 या वर्षी किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? 2020 हे वर्ष या ठिकाणी ते आपल्याला दिसत आहे आणि ते आहेत तर ते विद्यार्थी आहेत 1200. ऑप्शन ए 1800, बी 1000, सी 1400, डी 1200. तर 2020ला 1200 विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आपल्याला दिसत. प्रश्न तिसरा आहे 2021 व 22 या 2 वर्षामध्ये किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? पर्याय ए 2000, बी 3400, सी 3000, डी 4000. म्हणजेच आपल्याला 2021 आणि 2022 म्हणजे 2021 मध्ये जर आपण पाहिलं तर 2000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसंच 2022 ला सुद्धा 2000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि दोन्ही वर्षात मिळून किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ते येतील 4000 विद्यार्थी. या 2 वर्षात एकूण 4000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणून पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला उत्तर दिसून येतं. तर अशा पद्धतीनं आपण स्तंभालेख, आलेख आणि रेषालेख या आलेखांच्या साह्याने जी दिलेली माहिती आहे त्या माहितीचा उपयोग करून आपल्याला आलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपण शोधलेली आहेत. धन्यवाद.